इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवती। आज हा अत्यंत स्वर्ण क्षण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करीत आहोत। ज्या बाबांच्या डोळ्यांनी बाबासाहेबांना बघितलं ते डोळे तुम्हाला आम्हाला इथे पाहत आहेत, यापेक्षा आणखी नवल काय। आज जगताप बाबा यांच्या 90व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं इथे आपण उपस्थित आहोत। मी सर्वप्रथम नितीन विषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। नितीन जगताप यांनी हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी इथे तयार केलेला आहे। या कार्यक्रमाला येत असताना ज्या ज्या परिवाराची सेवा लाभली आणि त्यांच्यामुळे इथे येता आलं, असा कुचेकर परिवार, कांबळे परिवार, या दोन्ही परिवाराविषयी अनंत मंगल मैत्री सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करतो। आज या श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तेव्हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना मी पुन्हा एक सूचना देऊ इच्छितो की जिथे जागा मिळेल तिथे बसा आणि नीट लक्ष देऊन इकडे ऐका। माझी नजर जाईल तिथपर्यंत मला श्रद्धावंत दिसत आहेत आणि या श्रद्धावंतांच्या मंगल मैत्रीमध्ये श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम इथे आपण संपन्न करीत आहोत। तेव्हा या जगाला ज्या महामानवाने सर्वप्रथम दुःख मुक्तीचा महान असा आर्य संदेश दिला, ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध, दुःखमुक्तीकडे नेणारा तथागतांचा सुविख्यात सद्धम्म आणि या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित, त्याच सद्धम्माचं गुणगान गाणारा तथागतांचा पवित्र भिक्खू संघ, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगातल्या सर्वश्रेष्ठ सर्व रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। वर्षावास धम्म पर्व 2025 अत्यंत सुंदर पद्धतीनं संपूर्ण जगभरातले लोक या वर्षावासामध्ये अनंत अनंत पुण्यकर्म करत आहेत। आज श्रावस्ती बुद्ध विहार घोरपडी गाव या परिसरामध्ये जगताप बाबांचा अण्णांचा आपण हा जन्मदिवस इथे संपन्न करण्यासाठी उपस्थित आहोत। आताच कुचेकर सरांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं। नवनाथजी कुचेकर यांनी जे काही 2-3 शब्द वापरले ते अतिशय सुंदर होते। कोणाचा तरी जन्मदिवस संपन्न करत असताना त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमासाठी दिलेलं उत्तर, कोणाचा जन्मदिवस होता तो? कांबळे साहेबांचा। कोणते कांबळे? हा, मग बरोबर आहे। आमचे धर्म उपासक राजाजी कांबळे सर यांचा जन्मदिवस सारनाथ बुद्ध विहारामध्ये संपन्न होत असताना घरी त्यांच्या
त्यांचं घरही बुद्धविहारापेक्षा काही कमी नाही. तर त्यांच्या घरी त्यांचा जन्मदिवस संपन्न होत असताना नवनाथजी यांनी सांगितल्याप्रमाणे की माझा वाढदिवसच माझं पुण्यानुमोदन आहे ना. तर ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना समजत नाही. आणि हे चिंतनातून आलेला तो विषय असतो. ज्या सतग्रस्ताला, ज्या उपासक उपासिकाला जीवन हे समजलेलं आहे, तर त्या सदग्रस्ताला, सदउपासकाला मरण हे सुद्धा समजलेलं असतं. आम्ही फक्त जन्माचे आनंद सोहळे साजरे करतो, पण बुद्धाने, तथागताने मरायचं कसं हे सुद्धा शिकवलेलं आहे. आणि त्याला आनंदानं मरता येतं, त्यांनी खरोखर जीवन चांगल्या पद्धतीने जगलेलं असतं असं म्हणता येतं. जीवन कसं पाहिजे बघा. या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपण जन्मदिवस साजरा करत आहोत त्यांना काही घेणं नाही. जीवन असं असलं पाहिजे. सत्कार करताय ओके, अपमान करताय तरी ओके. बाबांच्याकडे बघितल्यानंतर बाबा हे समता भावामध्ये आपल्याला दिसतील. आणि असेच लोक जास्त काळ जीवन जगतात, जे न ठेवायच्या गोष्टी साठू ठेवतात, ते बिचारे लवकर मरतात. आणि जे लोक न ठेवायच्या, न साचवायच्या गोष्टी लगेच सोडतात, ते चिरकाळ जगतात, टिकतात, निरोगी राहतात. मला वाटतं हे सोडणारे आहेत, ते काय धरून ठेवणारे नाहीत. आणि त्यामुळे त्यांना तेवढं आयुष्य मिळालेलं आहे. आयुष्य मिळणं हा पुण्यकर्माचा भाग आहे. अधिक आयुष्य मिळाल्यानंतर ते आरोग्यदायी मिळणं हा त्यापेक्षाही पुण्यकर्माचा भाग आहे. आणि मला वाटते मी सुरुवातीलाच बोललो की ज्या डोळ्यांनी बाबासाहेब पाहिले, आणि ते डोळे किती पुण्यवान असतील. असे बरेच लोक आहेत की बाबासाहेबांना ज्यांनी पाहिलेलं आहे. आणि ते लोक जेव्हा सांगतात की आमचा बाप कसा होता, रुबाबदार, पर्सनॅलिटी, चेहरा, डोळे, कपाळ, उंची, या साऱ्या गोष्टीचं जेव्हा ते वर्णन करतात, तेव्हा खरोखर आपल्याला असं वाटते की आम्ही सुद्धा बाबासाहेब बघत आहोत. जो काही नितीननं प्रसंग सांगितला की बाबांच्या मामाकडे बाबासाहेब पुस्तकं घ्यायला यायचे, आणि तेव्हा बाबा आणि ते संपर्कात आलेले आहेत, किंवा बघितलं आहे किंवा स्पर्श झालेला आहे. या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे याविषयी थोडं मी आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चित स्वरूपात नितीनचा जेव्हा मला या कार्यक्रमासंदर्भात फोन आला, तेव्हा मला अनंत अत्यानंद झाला त्या गोष्टीचा की मी सारनाथ बुद्ध विहारामध्ये 10 दिवसापैकी काही दिवस माझे देऊन ज्या मुलांना मी ट्रेन केलं, पुन्हा त्याच मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी मी जात आहे. याचा मला प्रचंड आनंद होता. वेळ न मिळाल्यामुळे बऱ्याच वेळेस मी तुमच्यापर्यंत येता आलं नाही मला. पण एक निश्चित स्वरूपात सांगतो की तुमच्या सोबत जेवढा वेळ मी राहिलो सारनाथ बुद्ध विहार आणि परिसरामध्ये, तर निश्चित स्वरूपात तुमच्याकडून मी खूप काही घेऊन गेलेलो आहे, प्रचंड काही घेऊन गेलेलो आहे. तुमच्यामध्ये दातृत्वाची भावना, तुमच्यामधला समजूतदारपणा, तुमच्यामध्ये जे असलेला एकमेकांचा सन्मान देण्याची तुमची जी पद्धत, किंवा तुम्ही जे एकमेकांसोबत डायलॉग करता, बोलता, मला प्रचंड आवडलेला आहे. आणि म्हणून मलाही असं वाटते की अशा लोकांमध्ये दिपके सर पुन्हा यावं आणि धम्म हा पुन्हा तेजानं प्रसारित करण्याचा प्रयत्न करा. मी नितीनने या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल नितीन जगताप यांच्याविषयी अनंत मंगलमैत्री
सर्वप्रथम व्यक्त करतो, कारण नितीनचा सुद्धा एक मुलगा आमच्या सामनेर शिबिरामध्ये होता. नाव काय होतं? सूर्यशीलचं नाव काय ठेवलं तर आपण? सुमेध सन्मित्र. हा ना, तर सन्मित्र म्हणून आमच्याकडे ते होते आणि अतिशय चांगले त्यांनी तिथे योगदान दिलं. सारेच मुलं खूप चांगल्या पद्धतीनं, आणि जास्त काही टेन्शन आम्हाला घ्यावं लागलं नाही, कारण जाधव सरांच्या वर्गातले ते विद्यार्थी होते सगळे, है ना. म्हणजे तुमच्या धम्म वर्गातले सगळे विद्यार्थी असल्यामुळे आणखी काही त्यांना जास्त शिकवताना काही ताण आला नाही, त्रास झाला नाही. पण निश्चित स्वरूपात या प्रवचनाची सुरुवात करत असताना मी या दोन्ही बुद्धविहारांना सांगून जातोय की येणाऱ्या काळात सुद्धा सामनेर शिबिर असेच ठेवा. एखादी भली जयंती कमी करा, सामनेर शिबिर वाढवा. आज बघा, नितीन आपल्या 90 वर्षाच्या पित्याचा जन्मदिवस या ठिकाणी संपन्न करत आहे. तर समाजामध्ये असे तरुण जागृत ठेवण्यासाठी आम्हाला सामनेर शिबिर वाढवावी लागतील. जोपर्यंत सामनेर शिबिर आम्ही वाढवणार नाही तोपर्यंत समाज योग्य पद्धतीनं, समाजातील तरुण हे धम्माकडे येणार नाहीत. आणि म्हणून तरुणांना धम्माकडे आणण्यासाठी सामनेर शिबिरांची संख्या वाढवाल अशी सुरुवातीलाच अपेक्षा मी व्यक्त करतो. आज एका 90 वर्षाच्या तरुणाचा या ठिकाणी जन्मदिवस आपण संपन्न करीत आहोत. जगताप, नाना, अण्णा आणि आमच्यासाठी बाबा. तर जगताप बाबांचा हा जन्मदिवस इथे संपन्न करत असताना तथागत संमेश्वर बुद्धांच्या वचनांमध्ये, गाथांमध्ये जी काही ताकद आहे, आपण जर अत्यंत शुद्ध चित्ताने जरी ऐकलं तरी आपलं कल्याण होत असते. आणि नुसतं बसायचं म्हणून आपण बसलो, तासभर बसा, 2 तास बसा, 3 तास बसा, दिवसभर बसा आणि मन लावून ऐकू नका, तर मग तुमच्या त्या दिलेल्या वेळेला काही किंमत राहत नाही. तथागत संमेश्वर बुद्ध प्रवचनाच्या सुरुवातीलाच म्हणायचे, काय म्हणायचे? सतर्क व्हा, जागरूक व्हा. सतर्क व्हा, जागरूक व्हा आणि ऐका. आताच्या भाषेमध्ये सतर्क व्हा, जागरूक व्हा म्हणजे काय? एकमेकींमध्ये बोलू नका, एकमेकांमध्ये बोलू नका, मोबाईल सायलेंट करा. आता हे सतर्कचे प्रकार आहेत. तेव्हा मोबाईल होता का? नाही. आणि बुद्ध धर्म संघाविषयी एवढी अनंत श्रद्धा त्या लोकांमध्ये असायची. तथागत संमेश्वर समोर बसले की ते फक्त बुद्धाकडेच बघायचे. बाजूचीनं कोणती साडी घातली, बाजूचीनं कोणता ड्रेस घातला तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बाजूच्या कानातली त्या काही घेणं नव्हतं. आणि म्हणून माय मौल्यांनो, उपासक उपासिकांनो, तथागताच्या या पावन पवित्र धर्मपर्वामध्ये जो काही वेळ आहे हा अनंत पुण्यकर्माचा वेळ आहे. तेव्हा या 3 महिन्यामध्ये जर 5 मिनिटांचे जरी तुमचे पुण्यकर्म झाले तर तुम्हाला अनंत सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. आपल्या सर्वांची मनाची अवस्था चांगली झाली असं समजून मी बुद्धाच्या उपदेशास प्रारंभ करीत आहे. मला एकदा 3 वेळेस दोन्ही हात जोडून मोठ्यानं साधू साधू प्रवचनाच्या सुरुवातीला जे उपासक इथे आर्य उपोषणधारी आहेत, ज्यांनी 3 महिन्याचे सम्यक संकल्प केलेले आहेत की आम्ही 3 महिन्यापर्यंत अष्टशिलाचं पालन करू, इथे बरेच असतील तर त्या सर्वांविषयी मंगल मैत्री. पुन्हा एकदा जगातल्या 3ही महान रत्नांना मी त्रिवार अभिवादन करतो. आज श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये इथे धम्मदेशनेसाठी तुम्ही उपस्थित आहात. निमित्त आहे जगताप बाबांचा 90वा जन्मदिवस. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मोठ्या संख्येनं, म्हणजे माझी नजर जाईल तिथपर्यंत सारे लोक आहेत. इथे उपस्थित झालेल्या सर्वांप्रती मी अनंत सर्वप्रथम मंगल मैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.
तथागत सम्यक संबुद्धाने जन्माला आलेल्या माणसानं आपलं स्वतःचं जीवन समजून घेऊन जगावं या आशयाने बऱ्याच वेळेस उपदेश दिलेला आहे. ज्या माणसाला उदय आणि उभय या दोन गोष्टी समजत नाही तर त्या बिचाऱ्याला जीवन जगत असताना सुख मिळणार नाही. उदय आणि व्यय म्हणजे ज्याला उत्पन्न होणे हे समजतं आणि ज्याला नष्ट होणे हे समजतं तर ते सारेच्या सारे लोक सुखाने जगू शकतात. ज्याला उत्पन्न होणे आणि नष्ट होणे या दोन गोष्टी समजतात ते लोक आपल्या आयुष्यामध्ये योग्य त्या सन्मानजनक धम्माची शिदोरी घेऊन जीवन जगू शकतात. आता जन्म ते मरण या अंतरामध्ये मिळालेलं जीवन समजून घेत असताना तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे? हा उपदेश सार्वजनिक आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला हा उपदेश अत्यंत सार्वजनिक आहे. तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणतात की जन्म ते मरण याकडे आपलं फारसं लक्ष राहत नाही. आपण फक्त याच्यामध्ये जीवन या शब्दाचा शोध घेत असतो. जीवन या शब्दाचा शोध घेत असतो. पण जे माणसं जन्म ते मरण यामध्ये मिळालेलं जे काही आयुष्य आहे, जे काही सेकंद आहेत, जे काही मिनिट आहेत, जे काही तास आहेत, जे काही वर्ष आहेत, जे काही वर्षानुवर्ष मिळालेले आहेत, तर त्या सर्व मिळालेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त तपून आपल्या स्वचित्ताला परिशुद्ध करून आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी आणि आनंददायी होत असतात. तर अशा साऱ्या लोकांसाठी तथागत सम्यक संबुद्धांचा हा उपदेश आहे. बरं, त्याही पेक्षा सुख करून सांगायचं झालं तर ज्या ज्या लोकांना सुख पाहिजे आहे, आता इथे तुम्हाला मी जर प्रश्न विचारला, यू वॉन्ट हॅपीनेस, काय उत्तर असेल तुमचं? नो. हा, यस है ना. तुम्हाला सुख पाहिजे? पाहिजे नाही पाहिजे? पाहिजे. असं इथं कोण आहे ज्याला सुख नाही पाहिजे? काही तर असं कोण आहे की जो म्हणे अरे वा माझा हात तुटला किती छान झालं, आहे का असं कोणी इथे? अरे वा माझा पाय तुटला किती छान झालं, मला सर्दी झाली किती छान झालं, माझं पोट दुखू लागलं वा 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 किती छान झालं. असं आहे का इथं कोणी? असं कोणीच नाहीये. आणि म्हणून ज्या ज्या लोकांना सुख समाधान आरोग्य आणि त्याही पेक्षा ज्या ज्या लोकांना संपत्ती पाहिजे त्यांनी बुद्धाचा धम्म नीट ऐकला पाहिजे. त्यांनी तथागत सम्यक संबुद्धाच्या या बुद्ध वचनांवरती श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे आणि अत्यंत श्रद्धायुक्त चित्तानं हे ऐकून समजून घेतलं पाहिजे आणि ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. 3 प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आता यापैकी एकही प्रकार चुकला तर माणसाला काहीच भेटत नाही. पहिला प्रकार, पहिली गोष्ट नीट ऐकावं लागेल ना. नीट ऐकलं तर नीट समजेल, नीट समजलं तर नीट उमजेल आणि उमजलेलं आचरणामध्ये येईल. आचरणामध्ये आलं की सुख मिळतं. बीज नियम सांगितला बुद्धानं, बीज नियम. हा बीज नियम कसा आहे? निसर्गामध्ये तुम्हाला जर वनस्पती पासनं सावली पाहिजे, फळ पाहिजे, फांद्या पाहिजेत, पानं पाहिजेत, तर त्यासाठी तुमच्या हातातलं बीज काय करावं लागेल? तुम्हाला जमिनीमध्ये टाकावं लागेल. आता मी येता येता छत्रपती संभाजीनगरहून एखादं बीज आणलं आणि मला असं वाटलं की श्रावस्ती बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये माझ्या नावाचं काहीतरी असायला पाहिजे आणि ते बीज मी आणलं, ते बीज मी टाकलंच नाही या जमिनीमध्ये, तर त्याचं झाड होईल का? बरं, बीज टाकलं है ना. बीज टाकलं, नितीनला सांगून गेलो की नितीन पाणी येऊन टाकायचं, पण नितीननं पाणीच नाही टाकलं, बीज उगवल का?
बरं, नितीनला सांगून गेलो, नितीनला पाणी टाकलं रोज. हा, नवनाथ कुचेकरांना सांगितलं की त्याला जाळी बसवा, त्यांनी जाळी बसवली ना. बीज टिकलं का? नाही. बरं, यांनी जाळी बसवली. देवेंद्र दिपकेला सांगितलं की बघा इथं गाई ढोर बकऱ्या आले नाही पाहिजे, यांनी लक्षात दिलं नाही, गेलं तिथे. किती किती गोष्टी महत्वाच्या आहेत, किती गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे इथे उत्पन्न ते लय, हे लक्षात घ्या. उत्पन्न होण्यापासून ते शेवटी नष्ट होण्यापर्यंत इथे तुम्हाला आम्हाला कर्माचा हिशोब करावा लागणार आहे. आणि कर्म बुद्धानं हे बीज सांगितलेलं आहे, बीज. आणखी एक महत्वाचं, आपण जे म्हणतो ना, मायबापांनी आम्हाला जन्म दिला, मायबापांनी आम्हाला जन्म दिला, बरोबर आहे. पण मायबापांची निवड तुम्ही केली, मायबापानं तुमची निवड नाही केली. बुद्धाचा नियम आहे, समजते? मायबापानं तुमची निवड केली का तुम्ही मायबापाची निवड केली? पण वर्षाला सुरू आहे म्हणून या प्रश्नाची उत्तर शोधूया. आम्ही आमच्या चित्तानं आमच्या आई वडिलांची निवड केली, ज्याला अर्हताच्या भाषेमध्ये पटीसंधी म्हणतात. मायबापानं जर आमची निवड केली असती तर मायबापानं अर्हंतच पैदा केले असते. यातलं कोणीच वेगवेगळ्या मार्गाला गेलं नसतं. पण आता वडील आई वडिलांना काय वाटते की लेकरू चांगलंच झालं पाहिजे. असं कोणतं आई वडील आहेत का? नाही. पैदा झाल्याबरोबर 302 येजवर आली पाहिजे, है ना? किंवा पैदा झाल्याबरोबर त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला पाहिजे, असे आई वडील म्हणतात का? म्हणतात का? नाही म्हणत ना. मग तरीही जन्माला येणारे बरेच लोक गुन्हेगार का बनतात? का बरं सवेशीलाचं पालन करत नाही? आणि का बरं सारेच बुद्धिविहारात जात नाही? आणि का बरं सारेच समाधानाने आनंदाने वागत नाही? हा कर्माचा नियम आहे. लक्षात येते? हा कर्माचा नियम आहे. आणि कर्म तुम्हाला आम्हाला जन्म देतात, कर्म तुम्हाला आम्हाला जास्त आयुष्य देतात, आणि कर्मच तुम्हाला आम्हाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवतात. हा कर्माचा नियम आहे. ज्यांना ज्यांना कमी आयुष्यामध्ये मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहायचं आहे त्यांनी आतापासून हा कर्मबीज, कर्म सिद्धांत आणि हा कर्म विपाक अत्यंत लक्षात ठेवला पाहिजे, काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. मी वारंवार माझ्या तरुण भावांना आणि बहिणींना विनंती करत असतो की बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही ह्या गोष्टी पटकन समजून घ्या. बरं, वय झालेल्या लोकांना थोडा उशिरा समजला तरी चालेल, पण कमी वयातल्या जर आमच्या सगळ्या लोकांना जर ते समजला तर निश्चित स्वरूपात येणारी पिढी आणि त्या पिढीमध्ये सारेच्या सारे आमचे श्रद्धावंत हे वेगवेगळ्या बुद्धिझमच्या स्टेपला गेलेले असतील. असं देते. आणि म्हणून कर्माच्या हिशोबावर या साऱ्या गोष्टी चालणाऱ्या आहेत. आणि म्हणून आमचे कर्म सुधारण्याची स्वर्ण संधी आम्हाला 3 महिने बुद्धाने दिलेली आहे. या गोष्टी या 3 महिन्याकडे एवढ्या चांगल्या पद्धतीने बघा ना, है ना? बऱ्याच वेळेस ना एका सणांची वाट पाहण्यासाठी आम्हाला कधी कधी 1 वर्ष थांबावं लागतं. समजा 14 एप्रिलची वाट पाहण्यासाठी 1 वर्षच आहे ना, बुद्ध जयंतीची वाट पाहण्यासाठी 1 वर्षच आहे, छत्रपती शिवरायांच्या जयंतीची वाट पाहावं लागते 1 वर्ष. बाकी साऱ्या महापुरुषांच्या जयंतीची वाट आम्हाला 1 वर्ष पाहावं लागते. पण तथागत सम्यक बुद्धाने 3 महिन्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 12 सण दिले. 12 3 महिने, है ना? जुलै ते ऑक्टोबर 4 महिन्यातले 4 दिवस बघा. या सगळ्या गोष्टीकडे सण म्हणून बघा. आणि अष्टशिलाचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करा. आता हे सांगायचं यासाठी
कारण बुद्ध काळातले राजे महाराजे मोठमोठे लोक गरीब लोक दुबळे लोक सुद्धा या शिलांचं पालन करायचे आणि त्यांच्या त्या शील पालनामुळे आजही आम्ही त्यांची नावं घेतोय. याला म्हणतात कमी आयुष्य जरी मिळालं तरी माणसांनी कर्माच्या भरोशावर जिवंत राहणे. आपण जर पाहिलं बऱ्याच लोकांकडे बुद्ध काळात तर काही काही लोक 10 वर्ष असताना मेले, 15 वर्ष असताना मेले, 20 वर्ष असताना मेले, काही काही 30 वर्ष असताना मेले, पण आजही त्यांचे नाव इतिहासामध्ये आहेत. ज्याला ज्याला या जगामध्ये जास्त अधिक आयुष्य सुखानं समाधानानं जगायचं आहे, निरोगी जगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहायचं आहे, तर मेल्यानंतर जिवंत ठेवणारे फक्त तुमचे कर्म आहेत. आणि म्हणून या कर्माला आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि हे सारं करत असताना आमच्याकडे 4 संपदा आल्या पाहिजे. 4 संपदा बुद्धाने शिकवला अत्यंत सुंदर विषय आहे की या 4 संपदा ज्या ज्या उपासक उपासिकाकडे येतील तेव्हा त्या उपासक उपासिकांना आपलं जीवन हे निश्चित स्वरूपात समजलेलं असेल. या 4 संपदा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त खूप चांगल्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या लोकांना असं वाटते की आमचं आयुष्य वाढावं, आमचं आयुष्य वाढावं, बरं आयुष्य वाढून चालेल का? आयुष्यात जर आरोग्य नसेल तर आयुष्य वाढून चालेल का? असे बरेच लोक आहेत की जे बेडवर पडलेले आहेत आणि 90-100च्या पुढे गेलेले आहेत, तर त्याला निरोगी आयुष्य म्हणाल का तुम्ही? आयुष्य आमचं असं वाढावं की ज्या आयुष्य वाढल्याने इतरांना त्रास होता कामा नये. है ना? आपण प्रत्येक ठिकाणी आम्ही आशीर्वाद देतो, तुम्ही आशीर्वाद देता, चांगले सज्जन लोक आशीर्वाद देतात ना. आयु वर्ण सुखम बलम, आयुष्य वर्ण है ना, सुख बल वाढावं. पण सुख बल वर्ण ठीक आहे, पण आयुष्य वाढवत असताना ते निरोगी आयुष्य असलं पाहिजे. आणि आयुष्य वाढलेलं असलं आणि ते जर निरोगी नसलं तर मग त्या वाढलेल्या आयुष्याला काही फायदा आहे का? बरं नाही. आता साहजिकच आहे, बाबाकडे बघा, बाबा इथं बसलेले होते मांडी घालून, है ना, त्यांचं काही दुखत नाही असं मला वाटते. मस्त बसतात ते. विहारात आले दुसरा मजला सोडून तिथे यायचे आणि तिथे तासन तास बसायचे, है ना. एवढ्या सुंदर पद्धतीने बसले ते खाली. आता नितीनकडे बघा, नितीनची बसण्याची स्टाईल बघा, नितीन गुडीवर बसते. हे काय, हे सारं म्हणजे आयुष्य तर वाढलेलं आहे पण आयुष्य निरोगी आहे. तुम्ही काहीही म्हणा पण तो सिद्धांत मला माहित आहे, मी बुद्धाचा पुत्र आहे. याचं कारण कर्म आहे, याचं कारण कर्म आहे. कर्माला तसं साधं समजू नका तुम्ही. नाही, कर्म एवढे जबरदस्त आहेत ना. कर्म तुमचं आयुष्य वाढवतात, कर्म तुमचं आयुष्य कमी करतात. कर्म तुम्हाला मोठं करतात, कर्म तुम्हाला छोटं करतात. कर्म तुम्हाला करोडपती करतात आणि कर्म तुम्हाला भिकारी करतात. कर्म तुम्हाला 4 चौघामध्ये इज्जत सर्वांनी इबरत देतात आणि कर्मच तुम्हाला 4 चौघामध्ये बदनाम करतात. कर्म तुमच्या गळ्यात हात टाकायला लावतात आणि कर्मच तुम्हाला 4 चौघामध्ये बदनाम सुद्धा करतात. म्हणून ज्यांना ज्यांना जीवन सुज्ञपणानं जगायचं आहे अशा साऱ्या लोकांनी कर्म समजून घ्यावे आणि कर्माच्या आधारावर आपलं आयुष्य निरोगी पद्धतीने कसं वाढत यासाठी ह्या 4 गोष्टी कराव्या. या 4 गोष्टी करत असताना तथागत सम्यक बुद्धांनी शिकवलं की आमच्याकडे नंबर 1 उत्थान संपदा असली पाहिजे. उत्थान संपदा. आता उत्थान संपदा म्हणजे काय, तर त्या काळी अनेक प्रकारच्या विद्या बुद्धाने शिकवल्या. विद्या तथागत सम्यक बुद्ध महामंगल सूत्रामध्ये सुद्धा म्हणतात की आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपल्याकडे असलेली विद्या वेगळी. आता समजा टेलर आहे,
शिवणकाम करणारा एखादा व्यक्ती, त्याला खूप चांगल्या पद्धतीने कपडे शिवता येतात, ते त्याच्या उदरनिर्वाहासाठी असलेली कला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काय? कोणी कोणी आपापल्या क्षेत्रामधलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आपण सारेच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहोत. कोणी धार्मिक आहे, कोणी सामाजिक आहे, कोणी राजकीय आहे, कोणी सांस्कृतिक आहे, कोणी शैक्षणिक आहे, कोणी औद्योगिक आहे. तर या साऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. ठीक आहे, म्हणजे या साऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत, पण याच्याही व्यतिरिक्त आम्ही आणखी कोणत्या गोष्टीमध्ये कुशल आहोत. एखादा बोलायला हुशार असते, एखादा लिहायला हुशार असते, एखादा प्रेझेंटेशन स्किल मध्ये त्याच्याकडे असते, साऱ्या गोष्टीमध्ये तो ऑलराऊंडर असतो. तर हे ऑलराऊंडर होणे ही सुद्धा एक कला आहे ना. म्हणजे फक्त आपलं उदरनिर्वाह ज्या कलेवर चाललाय त्याच कलेमध्ये रममाण न होता आपण इतरही कला शिकल्या पाहिजे, इतरही गुण आपल्याकडे आले पाहिजे आणि इतरही कौशल्य आपल्याकडे आले पाहिजे. आणि या गोष्टीसाठी असते उत्थान संपदा. उत्थान संपदा. आता एकाच गोष्टीमध्ये आम्ही रममाण राहणे म्हणजे आमचं आयुष्य बर्बाद करणे आहे. उत्थान संपदा म्हणजे सर्व कलेमध्ये निपुणता प्राप्त करणे. जे काही धम्मसेवक असतात आमचे बिचारे, तर ते बघा किती नम्रतेनं बोलतात, त्यांना नम्रतेनं ग्रंथ वाचता येतात, ते नम्रतेनं बोलतात, ते आदबीनं लोकांसोबत व्यवहार ठेवतात. तर याला म्हणतात ऑलराऊंडर होणे. क्रिकेटमध्ये बघा, एखाद्याला बॉल टाकता येते, फिल्डिंग करता येते, ती किपर असते आणि ते बॅटिंगला गेले की सेंचुरी पण मारते. तर असं ऑलराऊंडर आपल्याला होत आलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आता इथे ऑलराऊंडर होणं फार वेगळं आहे. इथलं ऑलराऊंडर मध्ये कसं राहायचंय? इथलं ऑलराऊंडर होणे म्हणजे दुःखामध्ये दुःखी न होणे आणि सुखामध्ये वाहून न जाणे. इथे हे ऑलराऊंडर आहे. जो दुःखामध्ये दुःखी झाला संपला विषय, आणि जो सुखामध्ये वाहून गेला त्याचाही संपला विषय. समता भाव. पहिलेच काय म्हटलं की आपण काय बोलत आहोत? बाबा समता भाव म्हणजे हे महत्वाचं आहे. समता भाव म्हणजे काय होते ते जाणणे, फक्त डोळे बंद करून जाणणे. काय ऐकू लागलं ते डोळे बंद करून ऐकणे. बघा, एक आमचे श्रद्धावान उपासक बरोबर डोळे बंद करून ऐकतायत, आमचे जाधव सर. म्हणजे ऐकणे, पाहणे, जाणणे, समजून घेणे, अनुभवणे, या साऱ्या गोष्टीला म्हटलेलं आहे ऑलराऊंडर होणे. साऱ्या चारी बाजून लक्ष असलं पाहिजे तुमचं. सैनिक जसा हातामध्ये मशीन घेऊन तिथं सीमेवरती आहे, ते जर पुढे पाहत राहिलं तर मागून कोणी येऊन त्याला मारून जाईल, है ना. तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये सैनिक आहोत, आणि या सैनिकाची एक भूमिका आहे. ती भूमिका तुमच्या आमच्याकडे असली पाहिजे. आमच्याकडे उत्थान संपदा असली पाहिजे. ज्या ज्या कामामध्ये आम्ही आहोत त्या कामामध्ये आमचा हातच कोणी धरला नाही पाहिजे. आम्ही त्या क्षेत्रातले बाप असलो पाहिजे. बाप शब्द वापरतो ना आपण बऱ्याच ठिकाणी. एक शब्द वापरतो की नाही आम्ही या क्षेत्रातले बाप आहोत. आणि हो, असलेच पाहिजे तुम्ही त्या क्षेत्रातले बाप, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. तर त्याला म्हटलेलं आहे उत्थान संपदा. दुसरी आहे आरक्षा संपदा. ही फार महत्वाची आहे. संपत्तीचे रक्षण करणे. आता वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही संपत्ती जमवली, वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे संपत्ती आलेली आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे आरक्षा संपदाच नाहीये. आरक्षा संपदाच नाहीये म्हणजे आले 1000 आणि घरी येता येता 800 गेले, राहिले 200, मग काय करायचं? आम्ही जेव्हा गरीब वस्त्यामध्ये जातो तेव्हा आम्हाला हे समजते. बिचारे आणतात 1000 पण घरी नेहोस्तोर राहतात 200. मग 200 मध्ये काय करायचं? लाईट बिल भरायचं का लेकराचं शिक्षण करायचं का काय करायचं? आरोग्याची काळजी घ्यायची नाही. तर हे सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. हा बरोबरचा विषय झाला. पण बुद्धांनी काय सांगितलं? आरक्षा संपदा. आता संपत्तीचं रक्षण करणे ठीक आहे, पण कुठली संपत्ती?
संपत्ती काय एकच प्रकारची आहे का? साधू साधू, संपत्ती आहे शिलाची संपत्ती, संपत्ती आहे समाधीची संपत्ती, आणि संपत्ती आहे प्रज्ञेची संपत्ती. जेव्हा तुमच्याकडे या साऱ्या संपत्त्या आहेत आणि यांना आपण संपत्ती म्हणून पाहूया, ते वरवरचे जे काही बंडल आहेत नोटांचे, याला जर आपण संपत्ती म्हणू लागलो आणि याची जर रक्षा करू लागलो तर खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य कमी होणार आहे. असे बरेच लोक आमच्या भारतामध्ये आहेत की ज्यांच्याकडे लाखो करोडो अरबो खरबो रुपये आहेत, पण बिचाऱ्यांना एक दिवस सुद्धा सुखाने झोप येत नाही. हो, आहेत ना. पण तथागतांची ही सम्यक वाणी 2600 वर्षापूर्वीची आहे. ज्याच्याकडे शिलाची संपत्ती आहे तर त्याला झोपच झोप आहे, सुखाची झोप आहे. आणि म्हणून या वरवरच्याही संपत्तीचं रक्षण करा, कारण ही वरवरची संपत्ती तुमची भोग संपदा आहे. ही वरवरची संपत्ती काय? तुमची भोग संपदा आहे. भोग संपदा म्हणजे काय? की तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर ती वरवरची संपत्ती तुम्हाला करून देणार आहे. तुम्हाला घर बांधायचं आहे, ही संपत्ती पाहिजे. तुम्हाला गाडी घ्यायची आहे, ही संपत्ती पाहिजे. तुम्हाला लेकरांचे शिक्षण करायचे आहे, ही संपत्ती पाहिजे. लेकरांचे लग्न करायचे आहे, ही संपत्ती पाहिजे. तुम्ही आजारी पडलात तर ही संपत्ती पाहिजे. ही संपत्ती तुमचं वरवरच रक्षण करेल. ही संपत्ती तुमचं वरवरच रक्षण करेल. पण बुद्धानं जी संपत्ती सांगितली, जी उत्थान संपदा सांगितली, ती शिलाची संपत्ती सांगितली, ती शिलाची संपत्ती तुम्हाला आजारीच पडू देणार नाही. आलं सर? आणि म्हणून या संपत्तीचं आपण खूप चांगल्या पद्धतीने रक्षण केलं पाहिजे. बुद्धानं तिसऱ्या प्रकारची संपदा सांगितलेली आहे, कल्याण मित्रता. हे खूप महत्वाचं आहे. बुद्धानं तिसऱ्या प्रकारची संपत्ती सांगितलेली आहे, कल्याण मित्रता. आमच्या सहवासामध्ये कोण आहे हे फार महत्वाचं आहे. आमच्या सहवासामध्ये हे कोण आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आपला सहवास शीलवंताचा असला पाहिजे, समाधीवंतांचा असला पाहिजे आणि प्रज्ञावंतांचा असला पाहिजे. हजारो लाखो वाहवा करणारे, प्रशंसा करणारे असतील तर तिथे जाऊ नका. बुद्ध म्हणतात, मी नाही म्हणत. पण एकच असा शीलवान आहे आणि तो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चुकत आहात ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगत असेल करुणा भावनेनं, तर ते नम्रपणानं आहे का? नम्रपणानं आहे का? आणि त्याचं स्वागत करा की खरं तू माझा कल्याण मित्र आहे. कल्याण मित्र असल्याशिवाय मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. 2600 वर्षापूर्वी एक कल्याण मित्र इथे होऊन गेले. त्या कल्याण मित्राचं नाव आहे तथागत सम्यक संबुद्ध. आणि बरेच कल्याण मित्र अनंत इथे होऊन गेलेत. आणि म्हणून या संपूर्ण लोकांच्या सहवासात राहून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगावं ही कल्याण मित्रता आम्हाला शिकवते. आणि बुद्धाने ही संपदा सांगितलेली आहे. ही काय आहे? खरी संपदा आहे. जमा करून ठेवणं ज्याला म्हणतो ना आपण, संपादित करणे, ही संपदा आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी शेवटची जी संपदा सांगितलेली आहे ती आहे समजीविता संपदा. समजीविता संपदा म्हणजे काय? तर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आम्हाला उत्तम असं नियोजन जमलं पाहिजे. नितीन, पुन्हा एकदा खूप मंगल मैत्री, उत्कृष्ट नियोजन केलं. म्हणजे ही समजीविता संपदा नितीनकडे आहे. आलं का? म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करणे. ज्याला ज्याला आपल्या आयुष्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करता येते ते लोक सुखी, समाधानानं, आरोग्यदायी आपापलं आयुष्य जगू शकतात. इथे ही संपदा बुद्धानं का सांगितली असेल? आता हा आताचा विषय आहे का? नाही. बरं, हा असा विषय आहे जम्बूद्वीपामध्ये की ज्या लोकांच्या गळ्यामध्ये कधी कधी कोट्यवधी रुपयाचे हार राहायचे. है ना? आता मी इथं पाहतो सगळ्यांना
50,000च्या वर कोणाच्याच गळ्यात नाही आहे ना. घरी असेल इथलं सांगतो 50,000च्या कोणाच्या गळ्यात आहे का? नाही. म्हणजे हा विषय कधीच आहे बघा 2600 वर्षापूर्वीचा, जेव्हा निगार माता विशाखा 7 कोटीचा हार घालून बुद्धाच्या पुढे बसलेली असायची. येथे माझं लक्षात, जेव्हा एका व्यापाऱ्यानं 49 कोटी सुवर्ण मुद्रा जमिनीवरती अंथरल्या आणि ती जमीन बुद्धाला दान दिली, हा तेव्हाचा विषय आहे. लक्षात येते? हा तेव्हाचा विषय आहे. तर एवढ्या संपत्तीवान समाजाला तेव्हा बुद्ध सांगतायत की खरी संपत्ती कोणती आहे. तर खरी संपदा ही आहे की आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन जमलं पाहिजे. नियोजन हे आपल्याला खऱ्या अर्थाने धर्माकडे नेणारा एक मार्ग ठरत असते. मग नियोजन कसं करायचं आहे? जी काय तुमच्याकडे संपत्ती आली तिचं नियोजन तुम्ही कराच, पण इथे मनाचं नियोजन सांगितलेलं आहे. मनाचं नियोजन सांगितलेलं आहे. डायरेक्ट माणूस प्रज्ञान होतो का? प्रश्न आहे सगळ्यांना. होतो का प्रज्ञान? नाही. बरं, डायरेक्ट माणूस समाधीवर होतो का? काय करावं लागते बरं तुम्हाला पहिले? समजा एखादा मनुष्य चोरी करतो तो बसला समाधीला, त्याला चोरी होईल का? समाधी होईल का त्याला? आणि केली त्याला दाबून दुबून समाधी. म्हणजे तुम्ही 4-5 जण सगळेजण आहे तिकडं, पुढं कुचेकर आहे, तिकडं दिपकी आहे, तिकडं कांबळे आहेत, मागे जाधव आहेत, बसवलं त्याला, बस समाधीला बसला येतो, तर त्याच्या चित्तात प्रज्ञा जागृत होईल का? नाही ना. तर हे आहे नियोजन. याला काय म्हटलेलं आहे? नियोजन. म्हणजे आज नीतीनं ज्या पद्धतीनं उत्कृष्ट नियोजन केलं, लोक किती येणार आहेत, खुर्च्या किती ठेवायच्या, केक कधी आणायचा, पहिले कोण बोलणार, वंदना किती मिनिटांची झाली पाहिजे, सूत्रपठण किती मिनिटात झालं पाहिजे, भंतीजींना वेळ किती मिळाला पाहिजे, हे सारं नियोजन आहे ना. आणि या साऱ्या नियोजनातून आज सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आता नितीनच्या एकट्या माणसाच्या नियोजनामुळे एवढा सुंदर हा कार्यक्रम संपन्न होतोय. तर जगातल्या साऱ्याच माणसाने जर मनाचं नियोजन केलं तर त्यांच्या आयुष्याचा कार्यक्रम किती चांगला होईल. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी ही समजीविता म्हणजे खर्चाचं नियोजन करण्याची संपदा सांगितलेली आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण ही संपदा आता जवळजवळ 2 महिने बाकी आहेत. 1 महिना पूर्ण होतोय आणि या 2 महिन्यामध्ये आपण ही संपदा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याच 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे जर या 4 संपदा आल्या तर निश्चित स्वरूपाने आमचं कल्याण आणि मंगल होणार आहे. आणि म्हणून आपण उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या चित्ताचं नियोजन करावं, आपल्या चित्ताचं मॅनेजमेंट करावं आणि चित्ताला मनाला कंट्रोल करण्याचा वारंवार आपण प्रयत्न करावा. काया वाचा मनानं 10 अकुशल कर्म न करणे याला म्हटलेलं आहे नियोजन. म्हणजे काया वाचा मनानं कुठलाही अकुशल कर्म करू नये. 10 प्रकारचे झालं तर 10 प्रकारचे कुशल कर्म करावे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा ते दुःखामध्ये पाडणार नाहीत. तेव्हा आजच्या या सुंदर परिसरामध्ये घोरपडी गाव, श्रावस्ती बुद्ध विहार, या सुंदरशा बुद्ध विहारामध्ये जगताप बाबा यांचा आपण हा 90वा जन्मदिवस इथे संपन्न करीत आहोत. निसर्गाने सुद्धा आपल्याला सहकार्य केलं. निसर्ग सुद्धा आज काय बरसला नाही. निसर्गाला माहित होतं की आज श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये धम्माची वर्षा होणार आहे आणि म्हणून निसर्गाने आपली वर्षा जरा कमी केली, त्यामुळं आपलं साधलं. तर त्यामुळे आणखी हा कार्यक्रम पुढे न नेता आपल्या सर्वांप्रती अनंत अशी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. खास पूर्ण जगताप परिवार आणि त्यामध्ये नितीन या संपूर्ण उपासकांसाठी अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. जगताप बाबांचा हा 90वा जन्मदिवस आपण इथे संपन्न करीत आहोत.
बाबाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं अनंत अनंत मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे सारनाथ बुद्ध विहाराची संपूर्ण टीम आणि त्यानंतर श्रावस्ती बुद्ध विहाराची संपूर्ण टीम, सारनाथ बुद्ध विहाराला जेव्हा सामनेर शिबिर झालं तेव्हा श्रावस्ती बुद्ध विहाराचं सुद्धा मोठं योगदान होतं आणि म्हणून त्यांच्याविषयी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की खरी बुद्ध धर्माची सुरुवात कुठली आहे? सारनाथची आहे. सारनाथला काय झालं? धम्मचक्र परिवर्तन झालं. हे काम सुरू झालं ते श्रावस्ती पर्यंत आलं आणि हे सुद्धा धम्माचं एकत्रीपणाचंच लक्षण आहे असं मला वाटते. आणि म्हणून सारनाथ वाल्यांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री आणि श्रावस्ती वाल्यांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री. आपण इथूनही पुढं अशाच पद्धतीने एकत्र राहून फार मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि कोणत्या कार्यक्रमाचं खरा नका करू पण सामने शिबिर मात्र दरवर्षी लावावे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की सारनाथ वाल्यांनी ज्या पद्धतीनं सामने शिबिर यशस्वी केलं तसं माझ्या आयुष्यातलं मी आतापर्यंत एकही यशस्वी झालेलं शिबिर पाहिलं नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. बाबांना त्यांच्या 90व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो. बाबांना पुढचं आयुष्य मिळावं पण ते निरोगी मिळावं अशी मंगलमय अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.